सभापती महोदय, नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना खडक पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 6900 गोळ्यांचा साठाही जप्त झालाय। समीर हमीद शेख आणि सुनील गजानन शर्मा यांना अटक झाली आहे। समीरवरती या अगोदरच फसवणुकीचा सुद्धा गुन्हा दाखल आहे। तपासाच्या डिक्कीत गोळ्यांची पाकिटं आढळली आहेत आणि ही सगळी गोळ्या मुख्यतः कोंढवा, काशेवाडी, हडपसर कॅम्प आणि येरवडा या परिसरात नशेच्या वापरासाठी विकल्या जातात हे उघड झाले। सभापती महोदय, अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या कोंढव्यातील घरातल्या छाप्यामध्ये नेट्रोझेपाम, नित्साझेन 10, अल्प्राझोलाम 0.5, निट्राफास्ट आदी प्रकारच्या 6900 नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांचा साठा आढळून आलेला आहे। वास्तविक पाहता या सगळ्या गोळ्या मनोरुग्णांसाठी याचा वापर होतो। डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन दिलं तरच या गोळ्या मेडिकल मधून मिळतात, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळ्यांचा जर साठा सापडत असेल तर मेडिकल मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळ्या विकल्या कशा जातात याच्यासाठी फूड अँड ड्रग्स विभागाचा मेडिकल स्टोअरवरती कंट्रोल असतो किंवा नाही हाही एक प्रश्न आहे। कारण ही एक गोळी मेडिकल स्टोअरमध्ये साधारण 1 रुपयाच्या दरम्यान मिळते, परंतु या गोळ्या नशेसाठी वापरल्या जातात आणि याची विक्री साधारणतः 50 रुपये ते 60 रुपये अशा पद्धतीने मिळते। सर्वसाधारण ग्राहकाला मेडिकल स्टोर स्पेसिफिक प्रश्न विचारते, प्रिस्क्रिप्शन शिवाय या गोळ्या मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे आजची युवा पिढी गोळ्या अनधिकृत विकणाऱ्याकडून जास्त किमतीत विकत घेते। माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहे। यामध्ये ज्या मेडिकल स्टोअर मधून अशा प्रकारे बेकायदा गोळ्यांची विक्री होते अशा भागातील फूड अँड ड्रग अधिकाऱ्यांवर शासन काय कारवाई करणार आणि फूड अँड ड्रग विभागाचा मेडिकल स्टोअरवर कंट्रोल राहण्यासाठी शासन या विभागाला आदेश देणार आहेत का? माझा दुसरा प्रश्न आहे, ज्या मेडिकल स्टोअर मधून अशा प्रकारे अनधिकृतपणे गोळ्या विकल्या जातात अशा मेडिकल स्टोअरची परवानगी शासन कायमची रद्द करणार आहे का? आणि तिसरा शेवटचा प्रश्न, जे मानसोपचार तज्ञ डॉक्टर अशा प्रकारे बोगस प्रिस्क्रिप्शन देतात अशा डॉक्टरांची डिग्री शासन रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे का? सभापती महोदय। मंत्री महोदय। सभापती महोदय, मुळात ह्या प्रश्नामध्ये ज्या मेडिसिन्सचा इथे उल्लेख केलेला आहे, सभापती महोदय आपल्या माहितीकरिता नक्कीच या डिप्रेशनमध्ये आणि ज्या काही मेडिकल कारणास्तव ह्या मेडिसिन्स प्रिस्क्राईब केल्या जातात तर नक्कीच या मेडिसिन ज्या आहेत ते प्रमाणित मेडिसिन्स आहेत। आणि ताई आपला जो मूळ प्रश्न जो आहे की मेडिकल स्टोअरमधून इतक्या सोपेरित्या या इतक्या मोठ्या प्रमाणात मेडिसिन्स कशा उपलब्ध झाल्या, सभापतीमध्ये आपल्या माहितीकरिता ह्या ज्या मेडिसिन्स सापडलेल्या आहेत ही कारवाई जी आहे पोलिसांनी ही सुमोटो केलेली कारवाई आहे, इन्फॉर्मेशन बेसच्या आधारे ही केलेली कारवाई आहे। परंतु या मेडिसिन्स कुठल्याही मेडिकल स्टोअरमधून घेतलेल्या नाही आहेत आणि ह्याची विक्री ही कुठल्याही मेडिकल स्टोअरमधून झालेली नाही आहे। तपासामध्ये असं आढळलं आहे की हिमाचल प्रदेशमध्ये ह्या मेडिसिनची मॅन्युफॅक्चरिंग झाली आहे आणि तिथून मग ते बेसिकली जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग होते तर लाखोच्या संख्येने ही मॅन्युफॅक्चरिंग होते आणि मग त्याच्यामध्ये रिटेलर आणि मॅन्युफॅक्चरच्या मध्ये जवळपास 10-12 डिस्ट्रीब्युटर्स असतात आणि हे डिस्ट्रीब्युटर संबंध देशामध्ये पसरलेले आहेत। तर इथे हा जो मेडिसिनचा सप्लाय झालेला आहे तो कुरिअरच्या माध्यमातून झाला आहे आणि ह्या आधारे आपण जी काही कारवाई केली आहे ती आपण ज्यांच्याकडे हा मेडिसिनचा साठा सापडला आहे त्यांना आपण अटक देखील केलेली आहे आणि ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हे इथे महाराष्ट्रापर्यंत आले तो व्यक्ती देखील आपण आयडेंटिफाय केला आहे, त्याला शोधण्याचं काम चालू आहे। म्हणून जे उपप्रश्न होते की मेडिसिन जे काही ज्या मेडिकल स्टोअरमधून विकत घेतलेले आहे त्यांच्यावरती कारवाईचा जो प्रश्न आहे तो उद्भवत नाही, परंतु तरी सुद्धा फूड अँड ड्रग डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या मेडिकल स्टोअरमधनं जे काही आपण नियमावली घालून दिलेली आहे त्याचं उल्लंघन होत आहे आपण त्यांच्यावरती वेळोवेळी कारवाई देखील करत असतो आणि वेळ पडल्यास आपण त्यांचं जे काही त्यांचं लायसन्स आहे ते देखील आपण रद्द करत असतो।